हाँ 30 रुपये काय बी सांगतो को हाँ 30 ना 30 रुपये तो डबल का द्या का कोणचा तो नको हा छान आहे 30 रुपयाचा तुला कोणता आवडला? हा? तुझ्या आवडीचा कोणता? माझ्यावर कोणता छान दिसत अरे हाच घेऊ हाच घेऊ ना? ठीक आहे. माझ्यावर छान दिसेल ना हो लावून देतो का मग म्हणलं याच्यात टाक मला तू खूप आवडला बरं का तुला मी आवडली का हा. तर मंडळी आपण जात आहे रमा दादाच्या लग्नाला. कुठे जातो बे? कोणाच्या? रमा दादा. तर आम्ही मस्त पैकी एन्जॉय करत करत निघालो आता कळवण कडनं. ये राहुल के ऊपर पानी गिरा देखो। हा देखो तूने गिराया ना मेरे को. फिर मेरा गिर गया ना। चला आपले किती सबस्क्राइबर कंप्लीट होणार आहे? 5 सब्सक्राइबर। अरे किती मिलियन? किती मिलियन? एवढू. चला मंडळी मग आता तुम्हाला दाखवते गंमत जम्मत लग्नातली. तर मंडळी आम्ही फायनली पोहोचलो होतो रमा दादाच्या आणि मेघाच्या लग्नात. तर तिथे इतके सारे ही एकदम छान बागलांची कन्या म्हणून हिचं पेज आहे इन्स्टाला. तर ही पण इतकी सुंदर ॲक्टिंग करते गाईज. तुम्ही जर इंस्टाग्रामवर हिचं पेज पाहिलं तर खूप छान हिचं म्हणजे आपल्या बागलांची कन्या म्हणून हिचं पेज आहे. खूप सुंदर ॲक्टिंग करते. ही भेटली मग आम्ही थोडंसं रील वगैरे बनवली आणि तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामला स्वरा राजपूत ऑफिशियल इंस्टाग्रामला तुम्हाला नक्कीच आमची ही रील बघायला भेटेल. त्यानंतर आम्ही ही रील बनवली. खूप सुंदर होती. ही परी नाव आहे हिचं. मग नंतर द फोन रूम शुभम दादा हे भेटले आम्हाला. तिथे रमा दादाच्या लग्नाला आलेले होते सो त्यांना भेटलो आणि मग इथे एंट्री वगैरे केली. तर तिथे खूप सारी मज्जा मस्ती केली आम्ही. खूप सारं धम्माल केली असं म्हणावं. की असं वाटलंच नाही आम्हाला की आम्ही लग्नात आलो. जसं फॅमिली फंक्शन असतो आपला फॅमिली एक तसं फील झालं. आणि खरंच 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 खूप धन्यवाद सटाण्याची पब्लिक आणि आपले ऑल कसमादा पट्टा. थँक्यू. तुमचं एवढं प्रेम आहे माझ्यावर. सो आम्ही इथे आपल्या तोंडा अक्का म्हणून आहेत त्यांना आपण भेटलो. तर विहान त्यांच्याशी छानपैकी मस्त मज्जा मस्ती करत होता आणि त्यांना विहान खूप आवडलेला होता. विहानची ॲक्टिंग पण त्यांना आवडलेली होती. तर ह्या आहेत देखतुनी बायको कशी नाची राहिनी या गाण्यातल्या लीड रोल करणाऱ्या तोंडा अक्का. तर खूप सुंदर त्यांचा स्वभाव आहे. मग नंतर भेटली मी ऋतूला, शशीची ऋतू. हिला तर तुम्ही सगळेच ओळखत असाल. मग आम्ही सगळे बसलो. इथे सगळे ऑल खानदेशचे कलाकार आलेले होते. माझी जास्त जवळची आहे श्रावणी. तुम्हाला माहितीच असेल तिने भरपूर सारे आपले खानदेशी सॉन्ग केलेले आहे. मग आम्ही इथे सगळे खानदेशी ऑल आर्टिस्ट मस्त छान त्यांनी सिटिंग अरेंजमेंट पण भारी केली होती. म्हणजे असं केलेलं होतं की कुणालाच राग यायला नको. आणि इथली बागलांची आपल्या सटाणाची जी मंडळी होती ना त्यांचं जे प्रेम होतं ना ते मला कुठेही भेटलं नाही. असं समजा हे माझं माहेरघरच आहे. तर त्यांचं इतकं सारं प्रेम मला तर तो दिवस म्हणजे मी कधीच विसरणार नाही असं झालं. मग इथे तुम्ही बघू शकतात शशीदादा, त्यांच्या मम्मी, ऋतू सगळे बसलेले होते. दादांना बरं नव्हतं तरी दादा आले होते. शुभम दादा सगळे ऑल आर्टिस्ट रमादादा आणि मेघा दिदीच्या लग्नाला आलेले होते. आणि आम्ही खूप धम्माल मस्ती केलेली होती. सो काय सांगावं, इतकं सुंदर लग्न झालं. असं लग्न आपल्या खानदेशमध्ये मी तर म्हणते माझ्या दृष्टीने मी तर हे फर्स्ट असं लग्न असेल की मी ते इतकं धम्माल आणि मस्ती आणि इतका एन्जॉय आणि सगळे जमले होते. त्यामुळे खूप सारा धम्माल मस्ती आम्ही केली. मला ॲक्च्युली हळदीलाच जायचं होतं बट मला नाही जमलं. मेघा दिदी सॉरी, पण मी लग्नात आली. आणि इथे मेघा दिदी आणि रमा दादाचा डान्स अरा बाप, खरंच त्यांना नजर नाही लागायला पाहिजे कोणाचीच. त्यांनी नजर काढावं अशी माझी खूप इच्छा आहे. सो
तुम्ही बघू शकतात मेघा दीदीने इतका सुंदर डान्स केलेला. आणि खरंच हे दोघं जोडपं, हे दोघं कपल इतकं सुंदर आहे की त्यांना बिलकुल एकदम 0% ॲटिट्यूड आहे. एकदम घरच्यासारखं, जसं माझ्या बहिणीचंच लग्न होतं असं आम्ही एन्जॉय केलेला. आणि इथे सगळे आर्टिस्ट, असं नाही मीच फक्त किंवा राहुल, सगळ्या आर्टिस्ट लोकांनी खूप धमाल मस्ती केली. आणि इथे तुम्ही लग्न बघू शकतात, किती सुंदर लग्न झालेलं आहे. तरी मी काही व्हिडिओज मला काढता आले नाही, कारण ते क्षण इतके सुंदर होते की ते डोळ्यातच ठेवावे वाटले मला. पण जेवढं माझ्याकडून व्हिडिओ शूट्स झाले तेवढे मी केलेले आहेत. तर आपला पूर्ण यांच्या लग्नामध्ये खूप सारी धम्माल, हळदीला तर खरंच खूप धम्माल झालेली आहे. पण हळदीला मला जाता आलं नाही, त्यामुळे ती धम्माल मला बघता आली नाही. पण मी हळदीला नाही गेले, पण लग्नात मी इतकी धम्माल केली की विचारूच नको. सो इथे छानपैकी डान्स झाला. तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम जसं माझं होतं तसं आम्हा दोघांना सतत आम्हाला सर्व तुमच्यासाठी जोडण्याचा प्रयत्न करू. बस अपेक्षा करतो असंच प्रेम असू द्या. तुमची प्रेमच आहे आशीर्वाद दोघांना. जय श्रीराम. धन्यवाद. आता भाऊचा ऐकलं, आता बहिणीचा ऐकावं लागणार. बहिणी फोटो सेशन झाले आणि बस खाली उतरलो आणि सगळे सटाणा आपले जे चाहते वर्ग आहे, म्हणजेच माझी फॅमिली, ते सगळे फोटोज काढण्यासाठी त्यांनी गर्दी केली. खूप सारी गर्दी केली, म्हणजे इतकी की प्रमाणाच्या बाहेर. बट खरंच थँक्यू, तुमचं एवढं सारं प्रेम, एवढं सारं तुम्ही आम्हाला एवढं प्रेम देतात, खरंच खूप धन्यवाद, खूप सारा थँक्यू. मग शेवट मला बाउन्सर दिले गेले आणि मग मी तिथून थोडी मोकळी झाली. मग फोटोजला मला एवढा त्रास नाही झाला. सो मग आम्ही खूप सारे छान छान फोटोज क्लिक केले, तुम्ही बघू शकता. आणि ज्या वेळेस ही मंडळी येत होती ना, मला खूप छान वाटत होतं, असं वाटत होतं माझी फॅमिली आहे आणि मला खूप सारं प्रेम देत होते. हा दिवस ना मी खरंच कधी विसरू शकणार नाही आहे. खूप सुंदर अनुभव होता हा. आणि एक करत ही एवढी सारी गर्दी होती आणि एक करत मी सगळ्यांसोबत फोटो काढत होती. खरंच खूप धन्यवाद. तुम्ही माझा ब्लॉग बघा, तुम्ही जो मला भेटले त्यांचा प्रत्येकाचा व्हिडिओ मी माझ्या पद्धतीने शूट केलेला आहे आणि मी तो टाकलेला आहे. सो खरंच खूप धन्यवाद. आणि असंच सारं प्रेम देत राहा. माझं अकाउंट आहे इंस्टाग्रामला स्वर राजपूत ऑफिशियल, त्यानंतर विहानचं अकाउंट आहे विहान राजपूत, आणि राहुलचं आहे राहुल की स्वरा. तर तुम्ही नक्कीच माझ्या इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा आणि असंच प्रेम करा. खूप छान वाटत होतं जेव्हा सगळेजण इतकं आतुरतेने आपल्या एक फोटोसाठी एवढं काकुळीत करत होते आणि मलाही खूप आनंद वाटत होता. पण मध्ये मला गर्दीमध्ये सगळ्यांनी घेरून घेतलं होतं, त्यामुळे मला सुचत नव्हतं. सो मी बाहेर आली आणि बाहेर मग जेव्हा बाउन्सर दीदी आली त्यावेळेस मला छान सगळ्यांसोबत फोटो निघाले. आणि रमादादा आणि मेघा दीदी, खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुमच्या लग्नाला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या आणि राहुलकडून. असंच खूप खुश राहा, हॅप्पी राहा, बस एवढंच सांगणार आहे. आणि ही माझी जी फॅमिली आहे, खरंच माझी माहेरची मंडळीच म्हणावी लागेल. तर त्यांचं एवढं सारं प्रेम, इतकं सारं कौतुक ज्यावेळेस मी बघते त्यावेळेस मला असं वाटतं की मी जे डिसिजन घेतलं आहे ना राहुलसोबत लग्न करायचं, ते खरंच खूप छान घेतलं आहे. म्हणजे मला आता थोडंफार कसं तरी होणार आहे, कारण मी लव्ह मॅरेज केलं आहे आणि आज 7 वर्ष होतील माझ्या लग्नाला. माझे मम्मी पप्पा माझ्याशी बोलत नाही.
आणि असं तो विषय नाही काढायचा आपल्याला. सो आता मग आपण भेटलो शशीदादा, श्री साई सम्राट बँडचे ओनर, आणि मग नंतर भेटलो आपण ऋतूला, त्यांची मिसेस म्हणजेच माझी मैत्रीण ऋतू. मग भेटलो आपण राहुलला. हे आम्ही कॉलेज टायमिंगमध्ये फ्रेंड्स होतो आणि ते आम्हाला खूप वर्षानंतर भेटले. सो आमच्या गप्पा रंगल्या, तर खूप छान वाटलं. ते आता मस्त रमाचं लग्न एकदम छान झालंय आणि मेघाचं. आणि आम्ही आलो होतो आमच्या म्हणजे माझ्या माहेरी सटाणाला, दुर्गेश टोके यांच्या घरी. नमस्कार. आणि तिकडे टोकत आली. तर आता चाललो आम्ही घरी. चलो रे, ही राहणार नाशिक नाही. चला मग मंडळी, आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. बाय.